प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक चंद्रकांत आवरादे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता रामकृष्ण गळधर, शिवराज नरमिटवार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत चंद्रकांत आवरादे यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच उपस्थित कर्मचारी अधिकारी यांच्या वतीनेही चंद्रकांत आवरादे यांना शुभेच्छा देण्यात आल्या। भारत पार्टीचा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र आणि हे माझे मित्र आवरादे साहेब यांनी आमच्या कर्मचाऱ्याला कोणत्या प्रकारे आतापर्यंत कोणतेही दुःख दिलं नाही, सगळे कामं यशस्वी पार पडली। त्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यासाठी हे कार्यक्रम ठेवलेला आहे। बद्दल तर काहीच आमच्या अपेक्षित नाही, त्यांनी एकदम आमच्या कर्मचाऱ्याचे एकदम ओके काम केलेले आहे। रिटायरमेंटच्या लोकांकडून आजपर्यंत कोणाकडून एक MP सुद्धा खाल्ली नाही त्यांनी, अशा प्रकारचं काम केलं म्हणून आम्ही त्यांचा सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने त्याचा सत्कार ठेवलेला आहे। 2/1999 मध्ये जालना सार्वजनिक बांधकाम विभाग इथे कनिष्ठ लिपिक पदावर नेमणूक झाली होती। माझी एकूण सेवा 26 वर्ष 3 महिने झाली। म्हणजे कर्मचाऱ्याचं काम करायचं, हे करायचं, आपलं सगळं असं रिटायर झालेल्या लोकांचं वेळेवर सगळं काम करायचं। आमचं पहिल्यापासून हे सगळे माझ्या हाताखाली रिटायर झालेले लोक आहेत। जसं आता साहेब सांगितलं तसं प्रत्येक कर्मचाऱ्याचं लवकरात लवकर सेवानिवृत्त प्रकरण हाताळायचं, सगळं कामं करायचं, एवढं आपलं पहिल्यापासून आहे। काही नाही असं सगळं करायचं काय, पहिल्यापासून आपण कुठं हे जात नाही, येत नाही, सगळं ऑफिस घर मग स्वामी समर्थ हे देवाचं, दुसरं म्हणजे कशात जाणं नाही येणं नाही। आपण पहिल्यापासूनच कुठं हिंडणं काही नाही, फक्त 2-3 राहिलं तर ऑफिस नाही तर घरी असतं, एवढं असंच। कर्मचाऱ्यासोबत आपण चांगलं काम केल्यावर चांगलंच अनुभव येते, कोणत्या गोष्टीची अडचण नाही। सगळे मन मिसळून काम जर केल्यावर आपण कोणाचीच अडचण येणार नाही। आपण सगळ्याला मिसळून सगळ्याला सांभाळून घेऊन त्याच्यामुळे कुठं कोणाची काही अडचण पडली नाही। आपण चांगल्या सेवानिवृत्त कार्यक्रम झाला, सगळ्याच चांगलं असल्यामुळे कोणा गोष्टीची अडचण पडणार नाही।